श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण ना आपलं जग खूपच छोटं करून ठेवतो. आपल्याला असं वाटतं की तेच सर्वोत्तम आहे, पण आपल्या विचारांच्या पलीकडेही एक जग आहे. त्याबद्दल आपल्याला अजिबात माहिती नाही. अनेकदा आपण आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेऊ शकत नाही, कारण आपल्याला एखादी गोष्ट माहितीच नाही आणि हेच आपण मान्य करत नाही. जे आपल्याला ठाऊक नाही किंवा त्याबद्दल आपल्याला कल्पना नाही, ते चूक तरी आहे किंवा अशक्य आहे असं आपल्याला वाटूच कसं शकतं बरं? बघा, आपल्यालाच सर्व गोष्टींमधलं सर्व कळतं असा आव कधीच आणू नका. ही एक विचित्र समज आहे. ही समज आपलं आयुष्य नष्ट करू शकते. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची जर आपल्याला पुरेशी माहिती नसेल तर काय फरक पडतो? एखादी गोष्ट माहिती नसेल तर काय बिघडलं बरं? तर काहीच नाही, इज ओके. पण अशा अज्ञानापोटी एखाद्या गोष्टीचा अस्तित्व नाकारणं ओके नसतं. तुम्हाला एखादी गोष्ट माहिती नाही किंवा तिची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही, याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट अस्तित्वातच नाही. याचा अर्थ एकच होतो की आपल्याला आयुष्यात खूप गोष्टी कळायच्या आहेत. तुमच्या मनाच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा, कारण या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीत, पण त्या आपल्याला माहिती असायला हव्यात. दिलखुलासा जगणं म्हणजे काय? तर प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेणं आणि ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत त्याचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करणं, त्या जाणून घेण्यासाठी स्वतःला पुश करणं. परिस्थितीवर नाही तर क्षणांवर फोकस आपण केला पाहिजे. आनंद, दुःख या गोष्टींवर फोकस करण्यापेक्षा आपण जगण्यावर फोकस केला तर बळ आपल्याला आपोआपच मिळत जाईल, नाही का? बघा, आपलं जीवन तर अनेक अडचणींनी जखडलेलं असतं, प्रत्येकाचंच. मग म्हणून अडचणींनाच धरून चालायचं आहे का? विचारा स्वतःला, आपल्याला नेमकं काय करायचं आहे? आयुष्य म्हणजे मोठा संघर्ष आहे. त्याला तोंड देत तो जर सहन करायला तर त्यातूनच आनंद आणि शांतता मिळेल आणि तुम्ही उदंड यशस्वी व्हाल. मला असं वाटतं की ह्या संघर्षाचा आपण आनंद घेतला पाहिजे. संघर्षामध्ये, नकारात्मक परिस्थितीमध्ये आपण आणखी स्वतःवर काम करू, आणखी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. प्रत्येक नकारात्मक परिस्थिती आपल्याला घडवत असते, आपल्याला आपल्या चुकांची जाणीव करून देत असते. आपल्या विचारांमध्ये बदल घडवून आणण्याची हीच ती परिस्थिती असते आणि म्हणून परिवर्तनाकडे एक पाऊल टाकलंच पाहिजे. वेळोवेळी आपल्या विचारांमध्ये परिवर्तन केले पाहिजे. बघा, निसर्ग आपल्याला काय शिकवतो? एकच जागा आपल्याला वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगळी दिसते. याचा अर्थ काय? की परिस्थितीनुसार आपल्याला बदललं पाहिजे. कधी निसर्ग आपल्याला स्पष्ट दिसतो तर कधी संपूर्ण दुःख असतं. समोरचं काहीच आपल्याला दिसत नाही. अशा अनेक परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात, जिथे आपल्याला कधीकधी समोरचं अगदी स्पष्ट दिसतं, पण आपण काही करू शकत नाही. आणि काही वेळेला आपल्याला काय करायचं भरपूर असतं, पण समोरचं सारं धुकं दिसत असतं. आणि हाच तर संघर्ष असतो. कधी आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त स्वतःला वेळ द्यायचा आणि स्वतःला हील करायचं.